एकीकडे प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुटलेली पोटं, व्यायाम विषयांची उदासीनता, तर दुसरीकडे जनतेला फिटनेसचा मंत्र देणारे एकदम फिट असलेले पालिका आयुक्त. सद्य परिस्थितीमध्ये एवढ्या विरोधाभास केवळ ठाण्यातच पाहायला मिळाला. रविवारी ठाण्यातील घोडबंदर रोड येथील हॅपी स्ट्रीट उपक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी स्वतः पालिका आयुक्त या ठिकाणी उपस्थित झाले होते. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये दिवसभराची धावपळ करत असताना व्यायाम करण्यासाठी वेळ कसा काढायचा हा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उभा आहे. लोकल आणि बस पकडण्यासाठी धावपळ करताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे बहुतांश नागरिकांनी अत्यंत कमी वयामध्ये हृदयरोग, रक्तदाब, डायबिटीज यांसारखे रोग गाठतात आणि एकदा डॉक्टर औषधं आणि गोळ्या पाठी लागल्या की त्यातून शेवटपर्यंत सुटका नाही. यावर रामबाण इलाज म्हणजे नियमित व्यायाम आणि सकस आहार. आरोग्याचे हेच महत्त्व पटवण्याकरिता ठाण्यातील घोडबंदर रोड येथील शुभकुंदा फाउंडेशनतर्फे शिवसेना विभाग प्रमुख ॲडव्होकेट मुकेश ठोंबरे, शाखा प्रमुख प्रवीण नागरे यांच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी सकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये हॅपी स्ट्रीट या उपक्रमाचं आयोजन केलं आहे. त्याचं उद्घाटन ठाण्याचे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी केलं. या उपक्रमामध्ये प्रवेश मोफत असून त्यामध्ये स्केटिंग, जॉगिंग, वॉकिंग, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, किक बॉक्सिंग सह तबला, योगा, गिटार, झुंबा यांसारखे अनेक प्रकार शिकवले जाणार आहेत. यासोबतच सर्वांना हस्तकला आणि इतर कलांचे प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे. स्वतः एक फिटनेस प्रेमी असलेले सौरभ राव यांनी ठाणेकरांना फिटनेस आणि व्यायामाचे महत्त्व सांगितले. त्यांनी एक अतिशय कठीण आणि प्रात्यक्षिक दाखवून सर्वांना अचंबित केलं. हा उपक्रम ठाण्यातील हिरानंदानी फाउंडेशन स्कूल येथे आयोजित करण्यात आला आहे. तेरी खुशबू आती है, एक महका महका सा पैगाम लाती है, मेरे दिल की धड़कन भी तेरे गीत गाती है। एक सिस्टम जो है कि वहाँ जाके ऑफिस से लेकर जाओ, इसमें क्या होता है बहुत सारे झाड़ नर्सरी है हमारे पास। हाँ, नर्सरी बहुत अच्छी है, वहाँ बहुत अच्छी झाड़ है, लेकिन थोड़ा नेग्लिजेंस इतना हो रहा था कि वो झाड़ के रूट ज़मीन में चले जाते, लेकिन वो लगाया। खूप सुंदर इथे वातावरण आहे. अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने श्री नागरेजीने इथे नियोजन केला होता. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि वेगवेगळे प्रकारची कला, संस्कृती, क्रीडा याच्याशी संबंधित ॲक्टिव्हिटीज इथे चालू आहेत आणि अत्यंत वयस्कर जे सिनियर सिटिझन्स आहेत त्यांच्यापासून खूप कमी वयाचे लहान मुलेसुद्धा इथे आहेत आणि खूप योग्य पद्धतीने खूप व्हायब्रंट ॲटमॉस्फिअर इथे क्रिएट करण्यात आलं आहे. पार्कची छोटी मोठी काही समस्या आहेत. इथे एक आपल्याला वॉकिंग ट्रॅक पाहिजे, शौचालयाची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जे झाडे आहेत त्यांचे रखरखावची व्यवस्था, त्याची नोंद मी घेतला आहे आणि ठाणे कॉर्पोरेशन मार्फत हे सगळे जे इश्यूज आहेत, समस्या आहेत, त्याचं समाधान लवकरच करण्यात येईल. ठाणेकर जे आहेत ते खूप सुज्ञ नागरिक आहेत. त्यांना सगळी गोष्टी माहिती आहे. मी एकच गोष्टी सांगेन, हेल्थ इज वेल्थ आणि आपले हेल्थमध्ये जेवढा जास्त आपण इन्व्हेस्ट करू शकतात तेवढा केला पाहिजे आणि त्याच्यासाठी फार काही लागत नाही. सकाळी संध्याकाळी अर्धा तास, एक तास काढून आपला शारीरिक आरोग्य, आपले मानसिक आरोग्य दोघांवर काम केलं पाहिजे.